नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? आपण खूप दिवसांनी भेटतोय ना. मध्ये खूप गॅप पडला, जरा मला बरं पण नव्हतं आणि थोडा मी मुद्दाम पण गॅप घेतला. मला बघायचं होतं की तुम्ही ग्रुपवर राहता की नाही. ते आपण इंग्रजीचा हा क्लास सुरू केला आहे. इंग्रजी कसं बोलायचं किंवा शब्द कोणते वापरायचे. आता मी तुमच्याशी मराठीतून बोलते, आपली मातृभाषा. ते ह्यासाठी की कोणती संकल्पना, कोणती व्याख्या आपल्याला मराठीतून कळली, मातृभाषेतून कळली तर ती चिरकाल टिकते. आणि मग त्याचं इंग्रजीतले शब्द आपले वाढले का ते कुठे कसे वापरायचे हे आपोआप आपल्याला कळतं. आणि म्हणून मराठीला प्राधान्य द्या आणि मग इंग्रजीकडे वळा. इंग्रजी यायलाच पाहिजे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, वर्गात आपली इंट्रोडक्शन देताना, कुठेही बाहेर गेल्यानंतर कॉन्फिडन्स हा असणं अतिशय महत्त्वाचं असतं. आपली ओळख करून देताना सुरुवातीला समोरच्या व्यक्तीला अभिवादन करायचं. मग ते गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग असं, आणि मग बोलायला सुरुवात करायची. आता समजा मी तुमच्यासारखीच एक विद्यार्थिनी आहे. ऐका. गुड इव्हनिंग एव्हरीवन. टुडे आय एम हिअर टू स्पीक अबाउट माय सेल्फ. माय नेम इज शिल्पा अष्टमकर. आय एम 10 years old. I live in Virar. There are 2 members in my family, including me. My hobby is reading novels. I have completed my MA DEd. I have also completed my school management diploma, accreditation course, and any other courses. My hobby is reading novels. My hobbies are writing one-act play, also reading novels and writing articles. My aim is to become a doctor. This is all about me. Thank you. ऐकलत? कोणाला वाटेल बाई चुकल्या. तुम्ही बोलत असताना सुद्धा कोणाला वाटेल हा चुकला. चुकू दे, वाटू दे. आपणच आपली व्हिडिओ ऐकल्यानंतर आपल्याला कळतं की मी काय चुकलो. स्वतःला स्वतःची चूक कळली की त्यात सुधारणा होते, तीही लक्षात राहते. मग लक्षात ठेवायचं, इथून आपण इंग्रजीतूनच बोलणार आहोत. आज मी प्रत्यक्ष तुमच्याशी संवाद साधते म्हणून मी मराठीतून बोलले. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या ग्रुपमधून तुम्ही स्वतःचं शिकायचं आहे. नेहमीच आईवडिलांना वेळ असेलच असं नाही, भावाला दादाला वेळ असेलच असं नाही. म्हणून मी छोट्या छोट्या व्हिडिओ आणि छोटे छोटे काम तुम्हाला देते. मग कराल ना सेल्फ स्टडी? कराल नाही, करायचंच. हा आत्मविश्वास ठेवायचा. वेळ नाही असं करायचं नाही. दिवसाचे 24 तास सगळ्यांकडेच असतात. फक्त झोपायचे तास वगळून आपल्याला देवाने पूर्ण शक्ती दिलेली असते की एवढे तास कामासाठी वापरायचे आणि आपल्या स्वतःच्या ज्ञानात, स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासात भर घालायची. आता मग सुरुवात करणार ना? नक्की करा. ऑल दी बेस्ट.